अहिल्यादेवी होळकर या नावाने आज बोरवली येथे एक गार्डन बनवण्यात आलेलं आहे आणि त्या गार्डनचं उद्घाटन सामाजिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते झालेलं आहे आणि इथले ज्या स्थानिक आमदार आहेत मनीषाताई चौधरी यांनी यासाठी प्रयत्न केले होते आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मनीषाताई चौधरी आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. ताई, काय सांगाल, आज तुम्ही आगळं वेगळं असं एक गार्डन बनवले, काय सांगाल? दहिसर विधानसभेमध्ये प्रत्येक प्रोजेक्ट हा आगळा वेगळाच आहे. मग ती दहिसर नदी असेल, तो मॅनग्रोव्ज पार्क असेल, गोपीनाथ मुंडे स्टेडियम असेल, आगरी कोळी भवन असेल किंवा आता 1244 PAP असतील आणि आज नवरात्रीच्या आमच्या ह्याच्यामध्ये राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं आज आम्ही हे उद्यान बनवलेलं आहे. आणि हे उद्यान नागरिकांसाठी पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही हे 5 एकरचं बनवलं आहे. दुसरा टप्पा लगेचच मी 7 एकरचा चालू करते, म्हणजे 12 एकरची गार्डन ही आमच्या बोरिवलीतील माझ्या मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक 10 साठी होणार आहे. मॅडम, हे वेगळं पण म्हणजे जे तुम्ही 3 डोम जे त्याच्यात बनवलेत त्याचा मागचा काय उद्देश आहे? लोक जॉगर्स पार्कला येतात, उन्हाळ्याच्या वेळेला गरमी असते आणि गरमी झाल्यानंतर वॉक केल्यानंतर एक प्रेशरसुद्धा त्यांचं वाढू शकतं आणि त्याच्यासाठी आतमध्ये स्प्रिंकल ठेवलेले आहेत आणि ह्या स्प्रिंकलमधून टेम्परेचर कंट्रोल होणार आहे आणि लोकांसाठी चांगला असा तिकडे निवारा मिळणार आहे. आणि हे उद्यान हे आम्ही चांगल्या पद्धतीने पुढेसुद्धा मेंटेन करू आणि पूर्ण 12 एकराचं ज्या वेळेला उद्यान होईल त्यावेळेला मुंबईतलं हे सर्वात चांगलं उद्यान होईल आणि त्याचं नामकरण राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर केलं आहे. आणि ज्या अहिल्यादेवींना शंकराची खूप भक्ती होती, शंकरांचं त्याच्या शंकरांच्या पिंडीबद्दल त्या नेहमी करता, तर आज एक पेड माँ के नाम ह्या दृष्टीने आज आम्ही सर्व रुद्राक्षाची झाडंसुद्धा लावलेली आहेत. मॅडम, एक प्रश्न असा आहे की आशिष शेलारजी यांनी असा एक प्रश्न उपस्थित केला की दहिसरमध्ये सुद्धा अशी जी गार्डन आहेत ती हडप केली जात आहेत. काय नेमकं त्यांचा कोणचा रोग? हे बघा, की बरेच दिवसापासून आम्ही गार्डन जी बनवतो तर लोकांना चांगली सेवा द्यायला पाहिजे. ज्या गार्डनसाठी लोकांनी सांगितलं होतं की आम्ही इथे स्विमिंग पूल करणार आहोत, आम्ही हे करणार, पण आज 25-25 वर्ष ॲडॉप्शन करूनसुद्धा काही झालेलं नाही आहे. त्यामुळे आम्ही कुणाचंही आमच्या परिवाराचं किंवा आमच्या नेत्यांचं नाव न देता महिलांना 50% महिला मतदार आहेत आणि महिलांना त्या काळामध्ये आज पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी संघर्ष करून जो आज सतीची चाल असेल की राजकारणात कसं राहायला पाहिजे, मोगलांना ज्यांनी हे केलं अशा अहिल्याबाई होळकरांचं आज नामकरण केलं आहे. त्यामुळे असेच उद्यान आम्ही बनवू. मॅडम, प्रश्न एक असा आहे, दहिसर टोल नाक्यावरून तुम्ही एक सांगितलं होतं की तो टोल नाका इथून हटवला पाहिजे, परंतु गणेश नाईकांनी त्याला विरोध केलेला आहे. काय सांगाल या संदर्भात? हे बघा, नाईक साहेबांनी जागा देण्यासाठी विरोध केलेला आहे, पण टोल नाका हा हटणार आहे आणि त्यासाठी केंद्र शासन, राज्य शासन, मुख्यमंत्री जनतेचा हिताचा विचार करून नक्कीच फॉरेस्टची जागा कशी मिळवता येईल त्यासाठी प्रयत्न करतील आणि टोलमुक्त दहिसर जे आम्ही केलेलं आहे ते तर पुढे तसंच राहणार आहे. आयलो मोहम्मद सध्या जो वाद सुरू आहे त्या संदर्भात काय? अरे बाबा, आज नवरात्र आहे, नवरात्रमध्ये नवचंडिकेची नाव घे, नवचंडिका इकडे सगळ्या आहेत. त्यामुळे आम्हाला आज जे वाटतं ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्यांचं नामकरण आहे, बाकीची नावं मी आज नवरात्रमध्ये घेणार नाही. या होत्या स्थानिक आमदार मनीषा चौधरी यांनी जे प्रश्न विचारले त्याचं सडेतोड उत्तर दिले आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हरी नेगीसह मी वैभव गाग, TV9 मराठी, बोरवली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.